आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 79% पाणीसाठा, तर गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये धरण क्षेत्राकडे पावसाची पाठ। पाऊस सातत्याने सप्टेंबरपर्यंत पडल्यास पुढील वर्षापर्यंत पाणी चिंता मिटणार। मुंबईतील बेस्ट बसचे प्रवासी 12 लाखांनी घटले। गेल्या 10 वर्षात बेस्ट बसची प्रवासी संख्या 34 लाखांवरून थेट 22 लाखांवर। मुंबईतील जुनी डबल डेकर बस आता स्मारक बस, तर 7 ऑगस्टपासून बेस्ट दिनाच्या या निमित्तानं स्मारक बस सर्वांसाठी खुली। सप्टेंबर 2023 मध्ये सेवेतनं बाहेर पडलेली ही शेवटची बस सायनच्या आणि आगारातील इतर संग्रहालयामध्ये असणार। तर JVLR ते गोरेगाव इथल्या फिल्म सिटी दरम्यान रोपवे प्रस्तावित। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा वाहतूक कोंडीवर हा उतारा। मात्र प्रकल्पाला अपेक्षित प्रवासी मिळण्यासंदर्भात वाहतूक तज्ञ साशंक। गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपूल BMC जमीनदोस्त करण्याची शक्यता। निर्णयाला स्थानिकांचा विरोध। कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या आड येत असलेला पूल पाडणं हे आवश्यक। BMCचं मत, 2018 मध्ये बनलेल्या उड्डाणपुलासाठी BMCकडनं 27 कोटींचा खर्च। सिद्धिविनायक मंदिर अंगारखीला मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून खुलं राहणार। भाविकांची दर्शन व्यवस्था आणि सोयीसुविधांच्या अनुषंगानं विशेष व्यवस्था। गणेशोत्सवापूर्वी पुण्यामध्ये मंडळांकडून विसर्जनासंदर्भात बॅनरबाजी, तर कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघाकडून विसर्जनाची वेळ सकाळी 7 वाजता। विसर्जन मिरवणुकीवरून सुरू असलेल्या वादानंतर गणेश मंडळांचा बॅनर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्राला UGCची मान्यता। विद्यापीठातील अनेक विद्यार्थी या केंद्रामध्ये अभ्यास करतात। दरम्यान अपेक्षित भरती नसल्यामुळे केंद्राला परवानगी नव्हती। कोणत्या पदार्थांमध्ये किती साखर, राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापनेच्या सूचना। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी निर्णय। साखरेच्या अतिसेवनामुळे वाढणारा मधुमेह रोखण्यासाठी राज्य मंडळाचा निर्णय।